हितासाठी काम करणाऱ्या संघटनेचा नेता, समाजाचा तळमळीचा नेता म्हणून मी माझा पाठिंबा पहिलाच जाहीर करतो. कारण निस्ता जाहीर करणार नाही तर त्यांच्यासोबत कायमस्वरूपी काम करण्याचा शब्द पण मी त्यांना दिलेला आहे. आणि यापुढे लसाकमा असतील, लोकस्वराज्य आंदोलन असेल किंवा विविध संघटना जी समाजासाठी तन धनानं काम करणार आहेत, त्या संघटनेच्या समविचारी या विचाराला घेऊन आम्ही काम करणार आहेत. आणि सरांच्या या चळवळीला पूर्ण महाराष्ट्रातून एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा का मिळतो आहे, तर ते तन धनाने समाजाच्या घरापर्यंत जाऊन मातंग समाजाचं मत जाणून घेऊन, त्यांच्या व्यथा जाणून घेऊन या आरक्षणाचा पिछा करत आहेत. आणि ते आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. आणि त्या आंदोलनासाठी मुंबईमध्ये मंत्रालयाच्या पुढेच सर्व कार्यकर्त्यांनी तसल्या उन्हामध्ये महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधून घेतलं. आणि भरांडे सरांनी तेवढ्याच ताकदीनं महाराष्ट्र सरकारला ठणकावून सांगितलं की आरक्षण आमच्या हक्काचं आहे, कोणाच्या बापाचं नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व 59 जातीला समान न्याय मिळाला पाहिजेत म्हणून आरक्षण गरजेचं आहे. ते आरक्षण आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही हे भरांडे सरांनी ठासून सांगितलेलं आहे. आणि म्हणून भरांडे सरांनी अजून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मातंग वस्तीमध्ये जात 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 महाराष्ट्र सरकारचं लक्ष इकडं वेधलेलं आहे. हे लक्ष कायमस्वरूपी वेधावं आणि मातंग समाजाला आरक्षण मिळवून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी तन धनाने एकजुटीनं अंतकरणातून मनानं भरांडे सरांच्या पाठीशी खंबीर राहावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि आरक्षणाला पुन्हा एकदा जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो की माझा टायगर सेनेचा कायम पाठिंबा आहे हे क्लिअर करतो. आणि भरांडे सरांच्या पुढच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय लहूजी, जय अण्णा.